खरं तर नितीन गडकरी हे नाव ऐकलं की प्रत्येकजण त्याला विकासाशी जोडतं, रस्त्याशी जोडतं. आणि नागपूर आणि विदर्भाचा माणूस त्याला त्याचबरोबर खासदार सांस्कृतिक महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सव ह्याच्याशी सुद्धा जोडत आलेला आहे. आता ह्या खेपेला नितीन गडकरींनी एक वेगळाच कार्यक्रम हाती घेतला, तो म्हणजे खासदार औद्योगिक महोत्सव. आणि या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या कॉफी लाऊंजमध्ये बसून मी त्यांच्याशी ही बातचीत करते आहे. नितीनजी, वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही घेत असता, अशा पद्धतीचा महोत्सव करावा असं तुम्हाला का वाटलं? मुळामध्ये विदर्भ सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टीने मागासलेला आहे. विदर्भाची प्रसिद्धी झाली की 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि महाराष्ट्रामध्ये पण इतर भागाच्या तुलनेत विदर्भाचं मागासलेपण आहे. तेव्हा विदर्भाचा विकास झाला पाहिजे, इथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, विदर्भ समृद्ध संपन्न झाला पाहिजे, इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता कामा नये, एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जर इंडस्ट्री आल्या, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आली तर रोजगार निर्माण होईल, आणि रोजगार निर्माण झाला तर विदर्भातली गरिबी, भुकमरी दूर होईल, आणि खऱ्या अर्थाने विदर्भ समृद्ध संपन्न होईल. शेतीला पाणी आणि वीज मिळाली पाहिजे, शेती मालाला प्रोसेसिंग करून एक्सपोर्ट झालं पाहिजे, म्हणून ॲग्रोव्हिजन आम्ही घेतलं. कल्चरलदृष्ट्या विदर्भ पुढे जावा, कलाकारांना प्रोत्साहन मिळावं, पण एका कार्यक्रमात 1200 लोकांनी विविध प्रकारची वाद्य वाजवून कार्यक्रम झाला. तर विशेषतः क्रीडा याच्यामध्ये आत्ता 70,000 खेळाडू खेळले 66 ग्राउंडवर. विदर्भातून खेळाडूंचं स्पोर्ट्समन स्पिरिट वाढलं पाहिजे, विदर्भातले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले पाहिजे, या सगळ्या ध्यासातूनच या कार्यक्रमाचं आयोजन झालं. खरं तर गेली 30 वर्ष तुम्ही विदर्भामध्ये रोजगार यावा ह्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यरत आहात. अनेक उद्योग आले, काही इथे टिकले, काही मोठे झाले, अनेक वापसही गेले. पण आज असं काय म्हणजे काय कायापालट झालेला आहे विदर्भाचा, ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगांनी आज इथं यावं? काय बदललं आहे? विदर्भामध्ये गडचिरोली जिल्हा आणि वाशिम हे सगळ्यात मागासलेले ॲस्परंट डिस्ट्रिक्ट आहे, आकांक्षी जिल्ह्यात आहेत. त्यामुळे आज गडचिरोलीमध्ये आयर्न ओरच्यावर आधारित उद्योग सुरू झाले. मला विश्वास आहे की 1,00,000 कोटी रुपयापेक्षा जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट पुढल्या 5 वर्षात गडचिरोलीत येईल. ऑलरेडी तिथे प्रक्रिया सुरू झाली आहे. तिथल्या आदिवासी तरुणांना रोजगार मिळेल, आणि जर रोजगार मिळाला तर नक्षलवाद समाप्त होईल. त्याचबरोबर आपल्या इथे एक कोळसा आहे. विदर्भात मॅग्नेज आणि कोळसा ही आपली स्ट्रेंथ आहे. इथे कोल सेक्रेटरी आले भारत सरकारचे, कोल इंडियाचे अध्यक्ष आले. आता कोल गॅसिफिकेशनवर काम होणार, त्याच्यामध्ये DME म्हणजे LPGमध्ये टाकायचा गॅस तयार होणार, मिथेनॉल होणार, त्याच्यावर ट्रक बसेस चालणार, त्याच्यामध्ये अमोनियम नायट्रेट होणार, तो मायनिंगला लागतं, तो इम्पोर्ट व्हायच्याऐवजी विदर्भात तयार होणार. तर एकंदरीत कोल, मॅग्नीजची विदर्भाची स्ट्रेंथ आहे. विदर्भात नागपूर हे टायगर कॅपिटल आहे. 350 टायगर नागपूरच्या आसपास आहे. तर टुरिझम वाढला पाहिजे, जगातले लोक इथे आले पाहिजे, त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स होतील. आता अंबोऱ्याला आम्ही एफएल टावरसारखे डेव्हलपमेंट करतो आहे. त्यामुळे अंबोरामध्ये एक केबल स्टेट ब्रिज आहे, त्याच्यावरती टावरवर जाता येतं. गोसीखुर्द धरण आहे. आता त्या ठिकाणी 300 कोटी रुपये देवेंद्रजींनी दिले आहेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने. आता पुष्कळ मोठं टुरिस्ट स्पॉट तयार होणार, रिसॉर्ट, हॉटेल येणार, रेस्टॉरंट येणार, आणि एकंदरीत या सगळ्यातून विदर्भातल्या युवकांना रोजगार हाच सगळ्यात मोठा अजेंडा आहे. आणि विदर्भातला युवक स्वाभिमानाने जगला पाहिजे, आणि विदर्भात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, या प्रेरणेतून या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आणि हेच उद्दिष्ट आहे, आणि या सगळ्या कामाच्या गतीतून नक्की हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. खरं तर असं लोकांचा विश्वास नसतो राजकीय नेत्यांनी कुठलेही आश्वासनं दिली म्हटल्यावर, पण एक आश्वासन तुम्ही पण दिलं होतं, ते म्हणजे 1,00,000 रोजगारांचं आश्वासन होतं. ते कधी दिलं होतं हेही तुम्हाला आठवतच असेल. ते पूर्ण होताना दिसतंय का? मिहानमध्ये 1,00,000 तरुणांना विदर्भातल्या डायरेक्ट रोजगार मिळेल असं मी आश्वासन दिलं होतं. आज 68,000 मुलांना डायरेक्ट रोजगार मिळाला आहे. भारतातल्या सगळ्या IT कंपनी 5 मोठ्या त्या 4 आलेल्या आहेत. इन्फोसिस, टेक महिंद्रा, SCL, नंतर सगळ्या मोठ्या कंपन्या आल्या, आणि आता राफेल इथे बनत आहे, आणि ॲव्हिएशनचं मेंटेनन्सचं हब नागपूर तयार झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात येत्या 1 वर्षात
अजून 50,000 लोकांना रोजगार मिळेल. सगळे मोठ्या प्रमाणात मुलं घेतात आहे. त्यामुळे नक्कीच माझं आश्वासन पूर्ण होईल 10 वर्षात, हे मला विश्वास आहे. पुढच्या 1 वर्षात ते पूर्ण होईल. नक्कीच. नितीनजी, खरं जसं आपण म्हटलं, स्टार्टअप हा पण एक महत्त्वाचा भाग आहे रोजगाराच्या दृष्टिकोनातून. कारण सरकारी नोकऱ्या जरी लोकांना हव्या असल्या तरी त्या नाही आहेत. आणि स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून आज जो तुम्ही हा भव्य महोत्सव घेतला, त्यात नक्की काय झालं? काय रोजगार त्या दृष्टीतून उत्पन्न झाले? IT क्षेत्रामधले एक मोठे उद्योगपती आहे जे याच्यात आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये होते, शशी चौधरी. त्यांनी स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करणारे जवळपास 25-30 इन्व्हेस्टर इथे आणले आणि 100-150 स्टार्टअपला त्यांचं कॉर्डिनेट करून दिलं. त्यापैकी 20-25 लोकांना इन्व्हेस्टमेंट मिळाली आणि याची आज काम MOU झाला आणि त्यांच्या कामाला सुरुवात झाली. एकंदरीत इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं इथे आली, एक्झिबिशन झालं, नवीन नवीन प्रॉडक्ट्स आणि टेक्नॉलॉजी त्यांनी पाहिली. आता कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल तयार करण्याचा विदर्भात पहिला उद्योग सुरू होतो आहे. अशा अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी आहेत, कोळशापासून तर मॅग्नीजपर्यंत आणि टायगर टुरिझमपासून तर विशेषतः कापसाच्या कॉटन बेस इंडस्ट्रीपर्यंत. विदर्भात आता ड्रायपोर्ट आलं, समुद्र येऊन पोचला, सिंधीला ड्रायपोर्ट आलं. आता एक्सपोर्ट इम्पोर्ट जगात इथून होईल. त्यामुळे एकंदरीत सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. रोड नेटवर्क सुंदर आहे, पॉवर आहे, वॉटर आहे आणि कम्युनिकेशन आहे. त्यामुळे आता इंडस्ट्री आणणं, इन्व्हेस्टमेंट आणणं आणि त्याकरता इथलं जे रॉ मटेरियल आहे, कापूस आहे, इथला संत्रा आहे, इथलं मॅग्नीज आहे, इथला कोळसा आहे, याच्या आधारित उद्योग व्हॅल्यू एडिशन कसं होईल प्रत्येक जिल्ह्यात. अमरावती जिल्ह्यात 15 टेक्स्टाईल इंडस्ट्री चांगल्या चालू आहेत, मोठे मोठे जायंट्स तिथे आले. आणि असंच विदर्भातल्या प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्यामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे, असा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून पुढच्या वर्षी आम्ही जिल्हाशा दालन करणार आहे. वाशिम, अकोला, चंद्रपूर, बुलढाणा, गोंदिया, वर्धा, नागपूर आणि त्या जिल्ह्याचा आम्ही सगळे करून त्याला प्रमोट करणार आहे. कारण विदर्भाच्या विकासाचं केंद्रीकरण केवळ नागपूरला व्हावं असं मला वाटत नाही, तर विकासाचं विकेंद्रीकरण व्हावं हा प्रयत्न आहे. खरं तर आपण एकीकडे ईज ऑफ बिझनेसबद्दल बोलतो, सिंगल विंडो सिस्टीमबद्दल बोलतो, पण आपण अजूनही बघतो की रस्त्याचं बांधकाम असो, तिथं जे काही खोदकाम होतं त्यात गौण खनिजाला घेऊन गुन्हे दाखल केल्या जातात. प्रशासकीय अधिकारी आहेत ते कुठंतरी म्हणजे खंडणीच्याच भूमिकेमध्ये अनेक वेळेला असतात आणि उद्योग त्यामुळे सफर होतात. माथाडी कामगारांचा एक मोठा प्रश्न आपल्या परिसरामध्ये आहे. या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा जोपर्यंत लक्ष दिलं जाणार नाही तोपर्यंत उद्योग खऱ्या अर्थानं इथं येऊ शकतील का? तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारला. ॲडव्हान्टेज विदर्भ हे फॅसिलिटर आहे. त्यामुळे आता जे कोणी येतील त्याच्यामध्ये CIA सारखं याला आम्ही स्वरूप द्यायचा प्रयत्न करणार आहे की टेक्स्टाईल, फिशिंग, ऑरेंज, मिल्क इंडस्ट्री, कोल, अशा सगळ्या 30-40 इंडस्ट्रीजच्या आम्ही एक सेल करणार आहे. आणि वर्षभर या ठिकाणी पॉलिसीमध्ये काय करायचं, कोणाचे कामं कुठे अडले आहेत, फॅसिलिटर म्हणून त्यांना मदत करणार आहोत. महाराष्ट्र सरकारशी जे प्रश्न असतील त्यात देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते स्वतः लक्ष घालणार आहेत. भारत सरकार आणि स्थानिक प्रश्नात मी लक्ष घालणार आहे. आणि या सगळ्यांना एक इको फ्रेंडली, एक चांगली सपोर्टिंग सिस्टम तयार करणं, त्यांना मदत करणं, त्यांच्या अडचणी दूर करणं हा आम्ही प्रयत्न करणार आहे. ही गोष्ट खरी आहे की समस्या असतातच, समस्या वाढत असतात, पण समस्या सोडवणं आणि पुढे जाणं हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असतं. आपण म्हणजे लॉजिस्टिक्सचा जो भाग आहे त्यावर आपण अनेक वर्षांपासून काम करत आहात, टुरिझमवर आपण अनेक वर्षांपासून काम करत आहात. आज मात्र इथं काही गोष्टी अगदी वेगळ्या तुम्ही घेतल्या या महोत्सवात, ते म्हणजे जेम्स अँड ज्वेलरी सारखं क्षेत्र इथे यावं, त्याचबरोबर धान्याचं पुढचं प्रोसेसिंग ह्यासाठी इथे युनिट्स यावे, ह्याचे आपण प्रयत्न केले. या सगळ्यासाठी जे कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर आपल्याला लागतं ते विदर्भात आहे का? निश्चितपणे आहे. आणि विशेषतः एवढा मोठा रिस्पॉन्स हा विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातून एंटरप्रिनर्स, महिला उद्योजक, त्याचबरोबर पॉलिसी मेकर्स, भारत सरकार, राज्य सरकारचे अधिकारी, इथे अतिशय सत्र चांगली झालीत, डिस्कशन छान झाली आणि त्यातून प्रश्न समस्यांचा उहापोह झाला आणि खूप चांगलं वातावरण तयार झालं. आणि युनिव्हर्सिटीमध्ये, नागपूर युनिव्हर्सिटी, त्याचे व्हाईस चान्सलर
IIM त्याचे डायरेक्टर, नंतर VNITचे डायरेक्टर, इंजिनिअरिंग कॉलेजचे सगळे प्राचार्य यांनी सगळ्यांनी मिळून यात कोऑर्डिनेशन, कॉपरेशन, कम्युनिकेशन उभं केलं. खूप छान एकंदरीत झालं. फार्मास्युटिकलवाले आले, म्हणजे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीला आम्ही केलं. आता विदर्भाशी रिलेटेड जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत त्याचा एक ग्रुप तयार करू, 60-60, 70-70, 100 लोकांचा, आणि याला फुल टाईम ॲक्टिव्हिटी म्हणून चालवू आणि फॅसिलिटेटर म्हणून विदर्भाच्या विकासाकरता ज्या ज्या अडचणी ज्या इन्व्हेस्टरच्या असतील, इंडस्ट्रीच्या असतील त्या सोडवू आणि त्यातून त्याला गती देऊन त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रीय स्तरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची पण मंडळी इथे आली होती. काय नक्की कुठल्या पद्धतीनं ह्या मंडळींनी या महोत्सवात सहभाग घेतला? IKEA-पासून तर जगातल्या मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO सगळे मोठे मोठे लोक आले आणि त्यांनी इथल्या लोकेशन्स बघितल्या, इथलं स्ट्रेंथ काय बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला याच्यात इथे इन्व्हेस्ट करायला आवडेल आणि मला विश्वास आहे की या ॲडव्हान्टेज विदर्भामधून मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येईल आणि एक रोजगार निर्माण होईल. आणि मी गमतीने भाषणात असं म्हटलं की विदर्भाच्या विकासाची जी पॅसेंजर ट्रेन आहे ती आता बुलेट ट्रेनच्या स्पीडने पुढे जाईल आणि दौडेल, धावेल असं मी म्हटलं. ते नक्की खरं होईल. नितीनजी, एक काळ हा होता की जेव्हा आपल्याकडे म्हणजे आपण इतके मागासले होतो की आपल्यासाठी वेगळा एक बोर्ड होता आणि खरं तर तेव्हाचं नागपूर किंवा तेव्हाचं विदर्भ आणि आज याच्यात तुम्हाला काय फरक दिसतो? बघा, मागासले पण होतं, याला जबाबदार आम्हीच आहोत आणि मी नेहमी एका गोष्टीवर विश्वास ठेवतो की आपला विकास आपणच करायचा असतो. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे माझ्या जीवनातलं फिलॉसॉफिकल डॉक्टर वामनराव पैंचं वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो. त्यामुळे विदर्भाचा विकास करणं ही आमची जबाबदारी आहे. तो विकास झाला नाही म्हणून दुसऱ्याला दोषी देणं बरोबर नाही. ज्यांनी ज्यांनी विकास केला तिथल्या नेतृत्वाने तो प्रयत्न केला. आता आम्ही तो प्रयत्न करू आणि आमच्याबरोबर सर्व पक्षीय वेगवेगळ्या लोकांना जोडू आणि विदर्भाच्या विकासाला गती देऊन आम्ही पण विकासामध्ये अग्रेसर होऊ, पुढे येऊ, हा प्रयत्न आहे. आणि यातून आता हळूहळू बघा संत्रा निर्यात व्हायला लागला जगात, तर प्रयत्न आहे. आता बांगलादेशला आम्ही स्पेशली डायरेक्ट नागपूर सिंधी पोर्टवरून कंटेनर, आता JNPTतून कोलंबोतून ढाका नाही, आता डायरेक्ट इथून सिंधीवरून डायरेक्ट हल्दिया आणि हल्दियामधून नदी मार्गाने बांगलादेश, म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट 1 लाख रुपये पर कंटेनर कमी होईल, आमचं एक्सपोर्ट वाढेल. तर मला विश्वास आहे की या सगळ्या प्रयत्नांमधून एक तर विकास करणारे उद्योजक आणि त्याला मदत करणारे फॅसिलिटर आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मदत करणाऱ्या पॉलिसीज आणि त्यातून याची गती वाढवणं, एक्सपोर्ट वाढवणं, उत्पादन वाढवणं, रोजगार निर्माण करणं आणि विदर्भाला समृद्ध करणं, हीच ती चेन आहे. आणि त्यात आम्ही या पूर्ण ॲडव्हान्टेज विदर्भामध्ये याच्यावर सविस्तर चर्चा केली, निर्णय विषयाचा सखोल अभ्यास झाला, चिंतन झालं आणि एकीकडे अकॅडमिक क्षेत्रातली लोक होते, दुसरीकडे उद्योग क्षेत्रातले होते आणि या देवाणघेवाणीतून जे मंथन झालं त्यातून नक्कीच भविष्याची चांगली दिशा निघेल. खरं तर या महोत्सवामध्ये आम्ही ते बॅनर पाहत होतो, म्हणजे आपण असे कार्यक्रम नेहमीच घेत आलेले आहात, इन्व्हेस्टर्सला बोलवण्यात आलेलं आहे, नेहमीच आपण हे करत आहात, पण ह्या खेपेला विदर्भाच्या सर्व खासदारांचे फोटो आपण तिकडे लावले आहेत. हा कुठेतरी निवडणुकीच्या दिशेनं त्यांनाही मदत व्हावी असं तर प्रयत्न नाही ना? असा निवडणुकीचा उद्देश नाही आहे. विदर्भाच्या विकासात विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून 10 खासदार जे आहेत ते या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकार्याने आता ॲक्टिव्हनेस वाढवायचा आहे आणि आम्ही सगळेजण मिळून विदर्भाचा विकास करू. त्यात पक्ष, जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स याचा कुठलाही विचार न करता आम्ही सगळे एक आहोत विकासाकरता आणि मिळून काम करू. जेव्हा राजकारण येईल, जेव्हा निवडणुका येतील, जेव्हा ज्याचं जे असेल त्याने ते करावं. मी नेहमी म्हणतो की राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही आहे. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. समाजाचा सर्वांगीण विकास होणं, राष्ट्राचा विकास होणं हा राजकारणात येण्याचा आमचा उद्देश आहे आणि म्हणून केवळ सत्तेत राहून व्यक्तिगत फायद्याकरता सत्तेचा उपयोग करणं असं उद्दिष्ट नाही आहे. आणि त्यामुळे विदर्भाच्या विकासकारणामध्ये, समाजकारणामध्ये सगळ्यांचा सहभाग घेऊन आम्ही पुढे जाऊ हा प्रयत्न आहे. म्हणून सगळ्यांचे फोटो लावले आहेत, सगळे या कार्यक्रमाचे संयोजक आहे, सगळ्यांना बोलवलं आहे. त्यातले बरेच लोक आलीत, कार्यक्रमात सहभागी झाली, जिल्ह्यातले प्रश्न त्यांनी सोडवले आणि एकंदरीत चांगला इनिशिएटिव्ह घेतला. बरीच MOU सुद्धा इथं साईन झाली, बरेच MOU झाले, 100-150 MOU झाले आणि लोकांमध्ये इंटरॅक्शन झालं आणि याच पद्धतीमुळे अनेक पुढे होतील. छान काम झालं.
नितीनजी, एक आपण महाराष्ट्रात सध्या बघतोय, आपल्याला मुंबई पुणे हे नंबर 1वर असायचे उद्योगामध्ये, याची सवय होती. पण एकंदरीतच सध्या कुठलाही उद्योग आणि खास महाराष्ट्रातला उद्योग हा गुजरातकडे जातो असं एक भावना झालेली आहे. आपण कुठे कमी पडतो आहोत का? मग ती आपल्या पॉलिसीमध्ये कमतरता आहे की तिथं नेतृत्वाची स्ट्रेंथ आहे? काय नक्की आहे ज्यामुळे हा उद्योग पाहिजे त्या प्रमाणात महाराष्ट्रात येत नाही आहे? काय आपलं आकलन आहे? नाही, मी याच्याशी सहमत नाही आहे. अजूनही मुंबई हे देशाचं कमर्शियल कॅपिटल आहे, इंडस्ट्रीयल कॅपिटल आहे आणि पुणे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे, IT चं माहेरघर आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नंतर सातारा, सांगली या सगळ्या जिल्ह्यामध्ये विकासाची गती चांगली आहे. आणि त्याचबरोबर विकासाचं विकेंद्रीकरण आता तालुका वाईज झालं पाहिजे. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये विकास होतो आहे सांगलीत, पण आटपाडीमध्ये पण झाला पाहिजे. सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात पण विकास झाला पाहिजे. त्याचमुळे आता मी जेव्हा वॉटर रिसोर्स मंत्री होतो तेव्हा टेंबू, म्हैसाळ या प्रकल्पाला पूर्ण करायला पैसे दिले. त्यामुळे जे मगाशी मी म्हटलं की विदर्भाचा इंटिग्रेटेड विकास म्हणजे गडचिरोलीचा विकास, वाशिमचा विकास, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर सगळ्यांचा विकास. त्यामुळे विकासाचं विकेंद्रीकरण पण झालं पाहिजे आणि त्या जिल्ह्यात जी स्ट्रेंथ आहे त्याचा उपयोग करून त्या जिल्ह्यातही मोठे उद्योग आले पाहिजे आणि तिथल्या तरुणांना काम मिळालं पाहिजे. हा प्रयत्न या सगळ्या मागे आहे. एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते, आणि आपण खरं तर औद्योगिक महोत्सवात आहे पण तुम्ही आहात आणि इथे मी पण आहे, तर मला एक राजकारणाचा प्रश्न विचारल्याशिवाय जावं असं वाटत नाही. एकंदरीत देशामध्ये जर बघितलं तर एकीकडे बिहारमध्ये आत्ता नितीश कुमार यांचं ज्या पद्धतीनं सत्ता भाजपनं स्वतःकडे घेतली, अजून महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष हा वेगवेगळ्या पातळीवर सुरूच आहे. राम मंदिर हा आस्थेचा जसा भाग आहे तसंच त्याला राजकारणाची सुद्धा किनार आहे. तर ह्या पद्धतीनं जे राजकारण होते त्यात भाजपची सर्व नेते मंडळी बोलताना दिसतात, पण तुम्ही मात्र ह्या राजकारणात कुठेही नाहीत, बोलत नाहीत. काय नक्की? नाही, मी निश्चितपणे पक्ष आणि जी काही भूमिका निर्णय घेतात त्याच्याबरोबर आहे. आणि स्वाभाविकपणे राम मंदिराच्या बाबतीमध्ये तर मी मोठ्या आंदोलनात होतो आणि मी बोललो याच्यावर की आमच्या सगळ्यांकरता आयुष्यातला हा आनंदाचा क्षण आहे की न्यायालयाच्या निर्णयातून का होईना पण राम मंदिरचं निर्माण झालं आणि आम्ही सगळ्यांनी आयुष्यभर अडवाणीजी, जोशीजी, ऋतुंबरा, उमा भारतीजी या सगळ्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मोदींनी पण संघर्ष केला, आम्ही सगळ्यांनी केला, संघाच्या स्वयंसेवकांनी केला. त्यामुळे त्याचा आनंदच आहे. पण त्याला काही कुठेतरी आमच्यापैकी कोणी त्याला राजकारणाचा भाग त्यावेळी केला नाही, आताही करत नाही. राम हा आमच्या अस्मितेचा प्रतीक आहे, भगवान राम. आणि म्हणून जात, पंथ, धर्म, भाषा पार्टीच्या वरती आहे. आणि केवळ हिंदू धर्म नाही, सगळ्यांना रामाबद्दल सांस्कृतिक पुरुष म्हणून आदर आहे. त्यामुळे त्याचं राजनीतिकरण करावं असा भाजपच्या संघाच्या कोणालाच वाटत नाही. हा सगळ्या समाजाचा आणि देशाचा विषय आहे. बाकीचं राजकारण चालू आहे. सध्या मी पक्षाचा अध्यक्षही नाही आणि त्यामुळे त्या बाबतीत त्या तिथले लोक प्रतिक्रिया देतात आणि त्याप्रमाणे ते काम करतात. ज्याप्रमाणे मला प्रचार करायचा असतो, मी निवडणुकीत असतं त्यावेळी मी जातो आणि त्याबद्दल बोलत असतो. नितीनजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ काढला 3 दिवसाच्या अतिशय हेक्टिक अशा या औद्योगिक महोत्सवानंतर आणि अत्यंत यशस्वी अशा महोत्सवानंतर. खरं तर नुसतं नागपूरच नाही, विदर्भच नाही, तर महाराष्ट्राचा सुद्धा औद्योगिक कायापालट या 3 दिवसाच्या महोत्सवानं होऊ शकतो आणि त्याच निमित्ताने नितीन गडकरींनी आज आपल्याशी ही बातचीत केलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.